नक्की हरकत नाही. स्ट्रॉ कोणाकोणाकडे आहे? उद्या सरबत प्या आणि घरी प्या. स्ट्रॉचा उपयोग काही नाही. गेम घेणार होतो असं. हा हे छान आहे दिसत. आंबाड्यात नाही आंबाड्यात प्रत्येकाने घाला. मात्र उद्या त्याचा उपयोग करू नका सरबतासाठी. बर एका बाजूला राहा एका लाईन मध्ये. एका बाजूला राहा एका लाईन मध्ये. फुगा जरा फुगून बघा प्रत्येकाचा फुगतोय का. म्युझिक रेडी ठेवा. फुगतोय काकू? फक्त बघा फुगून ठेवू नका. बर आता काय करायचंय? आपण 7 जणी आहात बरोबर. 7 जणी मधून 5 जणी पुढील फेरीत जाणार आहेत. 3 राऊंड आपण घेतोय. पटापट आपण घेणार आहोत कारण उशीर बराच झाला. तुम्हाला काय करायचंय? फुगा फुगवायचा आहे आणि फुगून फुगून हवा भरून भरून काय करायचं आहे? फोडायचा आहे. तो फोडल्यानंतर पहिल्या ज्या 5 जणी इथे येतील थांबतील त्या पुढच्या फेरीत. फुगून फुगून आहात त्याच जागी एका लाईन मध्ये थांबा. तुम्ही पुढे आहात जरा मागे थांबा. हा फुगा फुगवायचा हवा भरून 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 तो फुटला पाहिजे. फुटला का तिकडनं निघायचं तिथे जाऊन थांबायचं. पहिल्या 5 जणी पुढच्या फेरीत. चलो स्टार्ट. म्युझिक. थांबा थांबा थांबा. 1 2 3 स्टार्ट. फुटला पाहिजे फुटला पाहिजे फुगा. पहिले 5 जणी या ठिकाणी येणार आहेत. फोडणारा फुगा हिरेकडीने दुसरा फुगा फुटला आहे. पहिले 5 जणी येतील. फुगवा फुगवा फुगवा. अजून 3 स्पर्धक आपल्याला पाहिजे. या तिघांमध्ये दिसतोय टाळ्या बघूया. तुमचे चान्सेस जास्त दिसतात बघूया. थोडा तरी पण थोडा बघू. अरे बापरे. चला थोडा थोडा. थँक्यू सो मच दोघे या. खूप खूप थँक्यू. खूप छान खेळलात तुम्ही. खरंच मनपूर्वक कौतुक. दोघांसाठी आपण कशा टाळ्या वाजवायच्या? खणखणीत. तुम्ही पण टाळ्या वाजवा दोघांसाठी. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चलो नेक्स्ट राऊंड. टपाटप घेऊया आपण. या मध्यभागी या. कसं वाटतंय? हरकत नाही. पण खरं सांगा तुम्ही बुरज उतरताना बरेचसे दगड ढासळले असतील ना खाली? बुरुज खाली उतरला? हरकत नाही. चालेल या. थांबा. चलो चलो. हा द्या. दैनंदिन जीवनात आपण परमेश्वराची जेव्हा पूजा अर्चा करतो तेव्हा सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे दीप प्रज्वलन. ज्या दीप प्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती आपल्याला काय करायचंय? वाती तर करायचं. पूर्वीच्या काळी काय व्हायचं? कीर्तन सुरू झालं की आपली आजी कापूस एवढा बरा घेऊन जायची आणि कीर्तन ऐकता ऐकता वाती वळून ठेवायच्या. पुढच्या काही दिवसांची सोय असायची. तोच खेळ आपण करणार आहोत. त्यामुळे साईज सगळ्यांची महत्वाची आहे. वातींची साईज साधारण 1 बोट. जेवढा कापूस तुमच्याकडे आहे तेवढ्या साईज मध्ये आपल्याला
वाती करायच्या आहेत. जास्तीत जास्त बारीक वाती करा, म्हणजे काय होईल, कापूस पुरेल तुम्हाला, जास्त वाती होतील. नाहीतर काय कराल, हा मग कापूस संपला की कमी वाती होतील. कसेही करा, तुम्हाला अर्धा मिनिटाचे म्हणजे 30 सेकंदाचा वेळ आहे. 30 सेकंदामध्ये जास्तीत जास्त वाती करायच्या आहेत. नाही केलं तर केसात असलेल्या स्ट्रॉची शपथ आहे तुम्हाला. जो कापूस तुम्हाला आहे, ज्या साईजचा आहे ना, त्या साईजच्या करा, छोट्या करू नका स्ट्रॉची. लक्षात घ्या. वेळ, म्युझिक, 1 2 3 स्टार्ट. लॉजिकचा गेम आहे, डोक्याचा गेम आहे. जेवढा स्पीड तुमचा जास्त तेवढा वाती व्यवस्थित झाला पाहिजे. 25, 24, 27, 28, 29. स्टॉप. थांबा, एक स्टेप मागे चला, एक स्टेप मागे चला, एक स्टेप मागे चला. ओके 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 ओके. किती जण आहेत बघूया. बघ मग वाक्यांचे. पूनम कांबळी 9 वाती केल्या. जोरदार टाळ्या. या बात आहे. स्मिता तिवरेकर 4 वाती. सुंदर. शमिका तिवरेकर 5 वाती. सदिच्छा रेडकर 6 वाती. आणि हिरकणी 8. किती? 8. भले भले मोठे दगड बुरुजवरनं कोसळले. थँक्यू सो मच. खूप छान खेळत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आता खरा मेहनतीचा गमतीचा विषय आणि अंतिम टप्प्यात शेवटचा टप्पा आहे आपल्यासाठी. म्हणजे महत्वाचे 2 विनर आपल्याला मिळणार आहेत. त्यासाठी काय काय करायचंय बघा. 2 कृपया खुर्च्या द्या. 4 चेअर द्या. घ्या गेम घ्या. नेक्स्ट बसा 4 जणी. सुईत दोरा ओढणे हा खेळ आहे. खेळलाय तुम्ही? मग आधीच घातलेला आहे. अरे देवा, असं कसं केलं ग? अगोदरच घालून दिलं. बघा, काम सोपं झालंय तुमचं. होय ना? काम सोपं झालंय, बरोबर ना? काय करायचंय सांगा. वेळ अर्ध्या मिनिटाचाच आपण ठेवू. अच्छा, हा ठीक आहे. वेळेत आपण बदल करतो. वेळ तुमच्यासाठी नाही. काय करायचंय, पळत पळत यायचं, एक फूल उचलायचं, तिकडे जाऊन बसायचं, ओवायचं, पुन्हा यायचं. हा, हार केला पाहिजे. जर दोरा सुईतून निघाला, जर दोरा सुईतून निघाला तर पुन्हा त्या सुईत घालायची जबाबदारी तुमचीच आहे. पूर्ण हार केला पाहिजे तयार. हा, तुम्ही कसंही करा, जास्तीत जास्त लक्षात घ्या. आपल्याला एवढंच करायचं आहे की जास्तीत जास्त दोऱ्यात फुलं पाहिजेत. तुम्हाला जसा हवा असेल तशा पद्धतीनं दोरा ऍडजस्ट करून घ्या. कसाही, फक्त लक्षात घ्या, सुईतनं दोरा जर निघाला तर तुम्हाला स्वतःला सुईत दोरा ओवायचा आहे आणि नंतर पुन्हा परत खेळ खेळायचा आहे. पळत जायचं, फूल घ्यायचं, इथे येऊन ओवायचं, इथेच ठेवायचं, पुन्हा पळत जायचं. आलं लक्षात? तुमच्या लक्षात आलं काय करायचंय? कसंही ओवा, जास्तीत जास्त मला फुलं पाहिजेत दोऱ्यामध्ये. काय करायचं सांगतो, लक्ष द्या. चौघही सुईत दोरा आहे, पळत पळत जायचं, थांबा तिथेच. फूल घेतलं तुम्ही, फूल घेतलं, पळत इकडे यायचं, इथे सुई दोरा असेल, ओवायचं,
ठेवायचं, हा परत यायचं, परत नेक्स्ट फूल घेऊन जायचं, ओवायचं. पाय दुखले आता काय पर्याय नाही त्याला. चला एका वेळी एकच फूल घेऊन जाल. प्रामाणिकपणे आपण खेळू. फुले संपेपर्यंत माझ्याकडे एक्स्ट्रा फुलं आहेत पण टाकत राहणार इकडे. बघूया कळालंय कन्फ्युजन काही. नक्की अंतिम आहे त्याच्यामुळे खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक खेळा. सगळ्यांना शुभेच्छा. आपण टाळ्यांच्या स्वरूपात देऊयात. शेवटचा गेम हा अंतिम 2 आपण बक्षीस काढणार आहोत. फायनल 1. किती एक्साइटमेंट बघा. 3. बापरे 2 राहिलास का? हरकत नाही. 1 2 आणि 3. Come on! एकच फूल घ्यायचंय. ओवायचं आहे ते, ओवायचं ठेवून यायचं नाही आहे. ओवायचं आहे. मी बघतोय हे फूल बाद आहे. येऊ शकत नाही. चलो फास्ट. Come on! एकच फूल घ्या. एकच फूल. Come on! Fast, fast, fast. फुलं वाढणार. पळा 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 पळा. गोड करतोय आपण असं समजा. जास्तीत जास्त फुलं पाहिजे. 4 दिसतात, 3 दिसतात, 4 दिसतात. तो फोन आहे. बघूया. लाईन मध्ये थांबा. ते राहू देत. एका रेषेत या. सावकाश रिलॅक्स या. जरा दमला ना काकू? नको मोजणार तू. ताई मोजणार तू. खरं खरं सांगायचं. प्रामाणिकपणे सांगायचं. बुरुज उतरताना देखील एवढं दमायला झालं नव्हतं. एवढं दमला. बरोबर आहे. तुम्ही कुठे चालला? थांबा. बरं पाणी पाणी देऊया. जरा रिलॅक्स व्हा. नंतर पाणी प्या. अंतिम आपल्याला इथे नको सदिच्छा रेडकर. थांबा. पाणी घ्यायचं नाही. बरं एक काम करा. थांबा. खुर्चीच तुम्हाला देतोय.
खुर्चीवर बस. पाणी पाणी घेऊ नको, पाणी घेऊ नको ग. जसं लाईन मध्ये होतात तसंच बसा. हा थांबा 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 थांबा, रिलॅक्स. एक एक मिनिट, एक मिनिट. ती खुर्ची राहू दे, तशी हलू नका. हा हा, राहू दे, राहू दे. ओके. गुण लिहिलेत सगळ्यांचे? नको नको ग, नको रे. बस गुण सगळ्यांचे लिहिलेत? ओके, हरकत नाही. बस. अरे बाबा, हिने बघितली घातली. बसा काकू. पाणी पिणार आता? थोडं थोडं एक एक घोट घ्या, जास्त घेऊ नका. कसं वाटलं? पळापळ. किती ग्रॅम वजन कमी झालं? सॉरी, तुम्हाला नाही विचारणार. किती ग्रॅम? गमतीचा भाग आहे, राग मानू नका, हरकत नाही. काय वाटतंय, कोण जोडी जोडीने बसले? कोण विजेते असतील अंतिम? इकडचा हिरकणी. तुमच्यावर विश्वास प्रचंड आहे लोकांचा. इकडे जरा प्रेक्षकांमधली लाईट लावा, बघू लागेल का? हा, बरं. या ग्रुपसाठी किती जणांचे हात वरती होतील? या ग्रुपसाठी इकडे पुरुष मंडळी? वा वा वा. हा, दोन दोन हात नाही, एकच हात. चौघांनी? हा, बरं बरं बरं, असं आहे का? आणि या ग्रुपसाठी किती हात वरती कराल? काय हो विश्वास? पुढच्या वर्षी निवडणुकीला उभं राहायला हरकत नाही. विश्वास लोकांचा आहे हो. बस बस, झालं. क्या क्या बात आहे. हरकत नाही. दोघांसाठी आपण टाळ्या देऊयात आणि गुण बघूयात. सरपंच, उपसरपंच मॅडम आणि मॅडमना विनंती करतो, स्टेजवर या. आहोत या बक्षिसांमध्ये तुम्हा बरं, तसंही करूया, हरकत नाही. हा हा, चालेल. जे शेवटपर्यंत उपस्थित आहेत त्यांच्यासाठी हे पारितोषिक आहेत 10 मध्ये. काय म्हणताय? सगळ्यात शेवट आपण असे पर्याय नाही हो, पर्याय नाही, आपल्याकडे काम आहे ते. बर, तुमच्या सगळ्यांसाठी हा गेम आहे, त्यामुळे पहिलं बक्षीस जातंय. लक्ष द्या, पहिलं बक्षीस जातंय. ज्यांचा पहिल्यांदा स्टेजवर येतील त्यांच्यासाठी हे बक्षीस असेल. ज्यांच्या नाकात नथ आहे, ज्यांच्या नाकात नथ आहे त्यांनी लगेच स्टेजवर यायचंय. त्यांना हे बक्षीस जाणार आहे. पहिल्या 10 मधलं पहिलं येणार एकाच माणसाला, एकाच व्यक्तीला. हरकत नाही, बसा. चला नेक्स्ट. ज्यांच्याकडे 10 रुपयाची चिल्लर आहे अशी चटकन घेऊन या. 10 रुपयाची चिल्लर शोधा आणि घेऊन या. 10 रुपयाची चिल्लर पर्स नाही, चिल्लर पाहिजेत. 1 ची 2 ची नाणी किंवा 5 ची नाणी तिथून आणायची आहे. तुम्ही पर्सच घेऊन आलात तर कसं? मी बँकच घेऊन येईन पूर्ण, चालेल का? नाही चालणार. 10 रुपयाची चिल्लर पटकन पटकन. दुसऱ्या 10 रुपयाची चिल्लर, नाणं नाही, चिल्लर मध्ये 5-5 रुपये मला चालतील, हरकत नाही. तुम्ही जास्त आणली तो, 10 रुपयेच मागितले होते मी. हे 10 आहेत आणि किती आहेत? थांबा थांबा थांबा, हे 5 आहेत बरोबर. ऐका, हे 5 10 झाले. आणि हे किती आणले? मी आणायला बोललो, तुम्ही 14 रुपये आणलेत. नाही ते मला कसं सांगू मी? पुढे तुमचे किती होते? त्यांचे पण जास्त होते. अजूनही संधी आहे बघा. असं आपण पटकन काहीतरी चूक करतो. किती आणले? 5-5 2 मी चालतो म्हणाले होते, हरकत नाही. तुम्ही बसा. 10 रुपये. ज्यांच्याकडे पांढरा रुमाल आहे तो पटकन घेऊन या.
पांढऱ्या कलरचा रुमाल कोणताही आणा, कोणत्याही खिशात ना आणा, पळा. माझ्याकडे द्यायचा होता तो, माझ्याकडे द्यायचा होता तो. बसा. चला आता काय सांगू, आता काय सांगू. सांगला कोणी सांगला मग ज्यांच्या हातात हिरव्या कलरच्या बांगड्या जास्त आहेत अशी स्त्री पटकन पळा 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 पळा. वा 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 वा. बघूया ताई मोजा. हिरवे, फक्त हिरव्या कलर. बरं यांचं काय करायचं, गोल्डन पण आहे पण या हिरव्या नाही आहेत का ग, पोपटी आहेत का, या पोपटी आहेत. आपली बँक काय सोडत नाही का, सोबत घेऊनच फिरतो. बाबा आता काय करायचं, बरं आपण काम करूया, दोघांनाही देऊया. काय झालंय आपण, हो टाय झाली दोघांना. 22 बांगड्या आहेत अजून. तुम्ही दोघी जणी चावू शकता, 22 वाल्या बसू शकता, हरकत नाही. अजून बायकांसाठी हा महत्वाचा खेळ. 4 जणी मिळाले, 5व्यासाठी आपण खेळतोय. पटकन एका पुरुषाचं चप्पल घेऊन या, पटकन एका पुरुषाचं चप्पल घेऊन या. बघू तुम्ही नाही, तुम्ही बसा. ठेवा. गमत चप्पल म्हटल्यानंतर जोड येतो, जोड येतो, जोड येतो, जोड येतो. परत ती चूक करताय. पडतील ते. पळा 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 पळा. चप्पल घाला. क्या बात आहे. हरकत नाही, थांबा. चला आता लक्ष द्या. सगळ्यात मोठी टिकली किंवा कुंकू असली पटकन. टिकली किंवा कुंकू सगळ्यात मोठी पाहिजे, नाजूक नको. पळा पळा पळा. कुंकू चालतं, कुंकू चालतं. हरकत नाही. ऐका आता काय झालंय गंमत, यांचं नाही कुंकू दोन्ही येतं. कुंकू म्हटलंय आपण ना, टिकली आहे, हरकत नाही. पण तुमची काय टिकली आहे का कुंकू आहे? टिकली पण आहे की हो, दोन्ही मिक्स आहे. टिकलीवर कुंकू आहे नाही. हा कॅरेक्टरचा फायदा आहे हो. नॉर्मल तिला कॅरेक्टर शिवाय बोलवलं तर टिकलीत जाऊन आली असते ती, बरोबर ना. कॅरेक्टरमुळे असं कुंकू दिसतंय, हरकत नाही. पण एकाचं कुंकू एकाचं टिकली आहे, अन्याय नको करूया. दोघांनाही आपण बक्षीस देऊया. ही माझ्याकडनं तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे, दोघांनाही बक्षीस. या पादत्राणी कोणाच्या, त्यांचे घेऊन टाका, त्यांचे वांदे होतील घरी जाताना. बसा. बर नेक्स्ट. बायकांसाठी खेळ आहे त्यामुळे पटकन लक्ष लक्ष लक्षपूर्वक. एका पटकन एका पुरुषाच्या हातातलं घड्याळ पटकन. पळा पळा पळा. घड्याळ सोडा, पुरुषाच्या हातातलं घड्याळ. आमच्यापैकी ग्रुप मधलं नको, लोक ते ना पुरुषाचंच आहे ना. एवढं मोठं दिसतंय, हरकत नाही. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांचं द्या, नाही तर परत शोधाल कोणाचं नक्की घेतलंय. हरकत नाही. किती जणी झाल्या बाबा? अरे देवा, तरी 2 जणी आहेत. ती पण येते म्हणते बघा. हा
शेपटीचे लांब आहेत का? शेपटीची अशी हरकत नाही. सगळ्यात लांब केस सोडा आणि या पटकन. सगळ्यात लांब केस, सगळ्यात लांब केस पटकन या. मी मेजर टेप घेऊन आलो, प्रत्येकाचे हे मोजणार किती इंच आहेत. फायनल ओके. पटकन या. सगळ्यात लांब केस. हरकत नाही. चला वेळ येता येता पटकन या, पटकन या. काही सेकंद बाकी आहेत. पटकन इथे येऊन सोडा झालं तरी पटकन. ताई बघ कोणाचे मोठे आहेत. हिचेच आहेत का? ओके बरं. लांब आहेत, लांब आहेत. तुम्हाला मान्य आहेत? लांब तिचे मान्य आहेत. हरकत नाही. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. किती जणी झाल्या? 9 जणी. 9 झाले. 9. हा आता एक विशेष खेळ, शेवटचा 10वा क्रमांक. हा माझा गेम आहे. यामध्ये काय करायचंय? लक्षपूर्वक ऐका. श्वास रोखून धरा. अत्यंत महत्वाचा 10व्या बक्षिसासाठी, अत्यंत महत्वाच्या बक्षिसासाठी हा खेळ सर्व महिलांसाठी नसून फक्त ग्रामपंचायत सदस्य महिला पटकन कोण येतील त्यांच्यासाठी आहे. पहिल्यांदा स्टेजवर येईल ती, पहिल्यांदा स्टेजवर येईल ती. आताच्या सदस्य आहेत, माझी नाही ना? हरकत नाही. चला या 10 जणांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊयात. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. बरं वाटलं ना? नक्की. आणि तुमच्याही सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि शेवटच्या आपण विनरकडे जात आहोत. सर्व ग्रामपंचायत सदस्य फरमाईश आहे त्यामुळे तर झिंगाट. बरं लावा. चला शेवटी घेऊ का? हरकत नाही. ग्रामपंचायत सगळे सदस्य शेवटी घेऊया आपण. जे उपस्थित आहेत त्यांना जे आपण बक्षीस देतोय का, आता उपस्थित आहेत त्यांच्यापैकीच काढूया. इतकेच एखादा नंबर आम्ही डिक्लेअर केला आणि ती व्यक्ती या ठिकाणी नसेल तर ते बक्षीस आपण पुढे देणार आहोत. म्हणजे त्यांना ते न देता पुढचा घेणार आहोत. जे उपस्थित आहेत त्यांचाच नंबर आला तर लकी ड्रॉ मिळणार आहे. बरोबर? हे सहीच मारून आहे तुम्ही. चल आपल्याला ही नंबर कुठलाही एक सांगणार आहे. नंबर आणि नाव माझ्याकडे आहेत, त्यांना हे बक्षीस जाणार आहे. कुठलाही नंबर एक सांग. 25 क्रमांकाचं नाव कुठलं आहे बघूया. पंचवीस आहे. श्री कसं दिलंय? श्री दिलंय यांनी. सौ सुलक्षणा केदार कोण आहे? वा वा क्या बात आहे. हरकत नाही. ओके. अच्छा हो का? श्रीमती माफ करा. या जोरदार टाळ्या आपण सुलक्षणाताईंसाठी देऊयात. लकी ड्रॉ विजेत्या आहेत सुलक्षणाताई. आपल्याला हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. सर्व खेळाडू विजेते समोर या. अंतिम आपल्याला माहित नाहीये तसं. आपण पहिले 10 बक्षिसं देऊया, लकी ड्रॉ देऊया आणि शेवटच्या अंतिम बक्षिसांकडे आपण जाऊयात. पहिले 10 बक्षिसं आपण देणार आहोत जी महत्वाची आहेत. ती सर्व सदस्य कार्यकर्त्यांना विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते सर्व 10 स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करावं. छोट्यासाठी एखादं छोटं भेट वस्तू. 10 जणी कृपया पुढे या एका लाईन मध्ये. आपण एक छान ग्रुप फोटो घेऊ सगळ्यांना बक्षीस देऊन. आणि सोबत या 10 जणांना बक्षीस दिल्यानंतर लकी ड्रॉ ज्यांना मिळाले त्यांचं बक्षीस आपण देणार आहोत. आणि तदनंतर जे अंतिम 4 आले होते त्यांनी स्टेजवर थांबावं, बाकी सगळ्यांनी खाली जाऊन बसावं.
अच्छा हे बळा याच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊयात. उशिरापर्यंत थांबला आणि लकी ड्रॉ साठी मदत केली. अच्छा ती बाप्पावाला एकदा भूक लागलेली आहे सगळ्यांना. वाजलेत 11:30. हरकत नाही. या 10 जणांना आपण पारितोषिक देऊन सन्मानित करूया. पहिले 10 जण जे पारितोषिक आहेत त्यांच्यासाठी जी पारितोषिक आहेत ते आपण देऊ. अंतिम विजेत्यांचं कागद प्रथमेश. प्रत्येकाला एक भेटवस्तू देऊन आपण सन्मानित करत आहोत. या रेडी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन सोहळ्याच्या निमित्ताने मिळूया सार्वजनिकच्या अंतिम 10 जणी विजेत्या. सर्वांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया. भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि घरी वापरायला मिळणार, काळजी करू नका. परडी आहे परडी, हरकत नाही. सर्वांना आपण सन्मानित करत आहोत. आपण सर्वजण उशिरापर्यंत थांबला त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची आपण मजा घेऊ शकलो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमात आनंद मिळाला. बाबा राऊळ यांच्याकडून त्यांच्या पत्नी लक्ष्मी राऊळ यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिकं आहेत. ही 10 पारितोषिके आपण देत आहोत भेटवस्तू स्वरूपात. ही त्यांच्याकडून आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार आर्थिक सहकार्य केल्याबद्दल. सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची भेटवस्तू देऊन आपण सन्मानित करत आहोत. ज्यांच्या नशिबात जी भेटवस्तू आहे ती तुमच्या हातात आहे. पुन्हा एकदा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. आपण बसू शकता. फक्त अंतिम 4 जणांपैकी कोण आहेत आपण आणि कोण आहेत तुमच्यासोबत? थांबा, बाकी सर्वांनी बसा. सुलक्षणताई या. यांना आपण लकी ड्रॉ ची भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. सर्वात छोटी मुलगी जर कोण असेल, वयानं सगळ्यात लहान, हात वरती करतात मोठ्या मोठ्या मुली, तर कोण असतील तर त्यांनी पटकन या स्टेजवर आत्ताच्या घडीला इथे उपस्थित असलेली सगळ्यात छोटी मुलगी त्याने पटकन या. त्यांना बक्षीस आपण देणार आहोत. सगळ्यात छोटी मुलगी ही बघा आली. ये बाबा. सगळे ग्रामपंचायत सदस्य त्यांना विनंती राहील कृपया स्टेजवर आपण यावं. भेटवस्तू आपण देऊन सन्मानित करत आहोत. उशिरापर्यंत थांबून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. खूप खूप कौतुक. आणि नंतर विनंती करतो की आपण सदस्य सरपंच साहेब सर्वांना विनंती राहील कृपया आपण बाळा बस खाली जाऊ. थँक्यू. सर्वांना विनंती राहील कृपया आपण स्टेजवर येऊन भेटवस्तू देऊन सुलक्षणाताईंना सन्मानित करावं. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुलक्षणाताईंसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊयात. खूप खूप अभिनंदन. अच्छा मावशी का तुमची? वा वा क्या बात आहे. आपण चिटिंग नाही केली हा मावशी असलं तरी, कारण छोट्या मुलांना नाव सांगितलं होतं, नंबर सांगितला होता. आणि आता अंतिम 4 जणी ज्यामध्ये आहेत पूनम कांबळी, शमिका तिवरेकर, अनसा भगत आणि सदिच्छा रेडकर. चौघांनी विनंती राहील कृपया स्टेजवर थांबावं. जण आहे चौथी. अच्छा आहेत. वा काय वाटतंय कोणाचा नंबर असेल? कोणाने किती किती फुलं आहेत लक्षात? कोणाकोणाची किती किती? अच्छा पण काय वाटतंय तरी कोणाचा नंबर असेल? म्युझिक प्लीज. अंतिम 2ऱ्या क्रमांकाची विजेती महिला आजच्या या जागतिक
महिला दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये ठरते 13 गुणांसहित अनसा भगत. जोरदार टाळ्या. द्वितीय क्रमांकाची विजेती. एक्साइटमेंट वाढली आहे. प्रथम क्रमांक कोण आहे? विनंती राहील मान्यवरांना आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करावं. खूप खूप कौतुक आणि मनपूर्वक अभिनंदन. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या अनसा भगत. गुण आहेत 13. संसाराची तूच जननी आणि सारी माया तुझी. तिघीजणी आहात आणि नंबर आहे 1. बरं, याच्यात गंमत अशी झाली आहे, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला मिळालंय. बरं, तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी टाय झाली होती. आलं का लक्षात? कारण त्यांचे गुण समान आहेत. त्यामुळे पहिले 2 क्रमांक आम्हाला परफेक्ट मिळाले, ज्याच्यामुळे 13 गुण द्वितीय क्रमांकासाठी होते. जे टाय झाले त्यांचे गुण होते 12 आणि जे विजेते आहेत त्यांचे गुण आहेत 17 आणि विजेते आहेत पूनम कांबळे. विजेता ठरतायत आजच्या स्पर्धेच्या पूनम कांबळे. खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन. आपल्याला विनंती राहील, हा तुम्ही कोण जर डान्स करणार असाल तर झिंगाट लावायला काका सज्ज आहेत. त्यामुळे